हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं रुपालीज हँडक्राफ्ट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर कशा आहात तुम्ही? तर आपली सिरीज चालू आहे तोरण सिरीज. या सिरीजमधलंच 5वं तोरण आपण आज पाहणार आहोत. 5वी डिझाईन तोरणाची आपण पाहणार आहोत. तर बेसला मी रेक्झिन घेतलेला आहे आणि इथं चौकोनी पेपर घेत आहे मी. त्याला डबल फोल्ड केलेला आहे पहा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे, आणि त्याला अजून एकदा फोल्ड करून म्हणजेच 4 फोल्ड करायचा आहे आणि त्याचा व्यवस्थित असा चौकोन बनवून घ्यायचा आहे. आणि मेजरमेंट त्याचं 3 एवढं ठेवायचं आहे. उंचीलाही 3 आणि रुंदीलाही 3 असं बरोबर चौकोनी बॉक्स आपल्याला तो पेपरचा कट करून घ्यायचा आहे. म्हणजेच आपल्याला आपलं शंखाकृती शेप असा हा मिळून जाईल. आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ॲज इट इज त्याला कट करून घ्यायचा आहे. तो मी कट केलेला आहे आणि तोच कट केलेला पेपर एकदम व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे रेक्झिनवर ठेवायचा आहे आणि तो शेप त्याचा ड्रॉ करून घ्यायचा आहे. तर रेक्झिनवर मी या तोरणाची लांबी घेतलेली आहे 40 इंच, तसंच रुंदी घेतलेली आहे 6 इंच एवढी होते दोन्हीची लांबी आणि रुंदी. आणि ते आपण कट केलेला शेप आहे तो तिकडं ड्रॉ करून घेतलेला आहे मी रेक्झिनवर. त्याचबरोबर जर कोणी या अगोदरचे व्हिडिओ पाहिले नसतील, तोरणांचे वेगवेगळ्या तोरणांच्या डिझाईन्स मी शेअर केलेल्या आहेत मैत्रिणींनो. जर तुम्ही पाहिल्या नसतील तर नक्की पहा. आणि तो शेप तो शेप ड्रॉ केल्याच्या नंतर मी तो शेप कट करून घेतलेला आहे. खूप इझी असं हे तोरण आहे आणि खूप पटकन पण बनतं मैत्रिणींनो. आणि जर कोणाला होलसेलमध्ये जरी हे तोरणं विकत घ्यायचे असतील किंवा बिझनेस असा चालू करायचा असेल तर नक्कीच माझ्याकडे ऑर्डर द्या. मी होलसेलच्या ऑर्डरसुद्धा घेते मैत्रिणींनो. जर तुमचं एखादं शॉप असेल तर तुम्हाला होलसेलमध्ये सुद्धा वुलन मॅट रंगोलीज डिझाईन किंवा तोरण किंवा बाकी गोष्टी ही रेक्झिन बेस असलेल्या तुम्हाला बनवून मिळतील. तसंच तोरणाची जी बॉर्डर आहे आपल्या ती हिरव्या कलरने आपण बनवून घेतलेली आहे. दोन्ही साईडनी हिरव्या कलरनी बॉर्डर आपण बनवत आहोत त्याची. त्याचबरोबर जिकडं आपण लटकवणार आहोत ते तोरण म्हणजेच मधल्या चौकोनाला, म्हणजेच 5 चौकोन बनले आहेत त्यातले मधल्या चौकोनाला अडकवण्यासाठी मी हे बनवत आहे. तसंच फर्स्ट चौकोनालाही बनवलेलं आहे, तसंच एकदम लास्ट चौकोनालाही मी हिरव्याच कलरचं वुलन बनवत आहे अडकवण्यासाठी. एकदम 2-3 लेअरने असं बनवायचं आहे मैत्रिणींनो, म्हणजे ते निघणार नाही किंवा ते तोरणाचं वजन पेलू शकेल. हे कायम लक्षात ठेवायचं आहे मैत्रिणींनो. आता मधला जो भाग आहे तो आपण पहिला जो चौकोन आहे तो गुलाबी कलरनी फिल करून घेणार आहोत, भरून घेणार आहोत. पूर्ण जो चौकोन आहे तो फक्त गुलाबी कलरने आपण भरून घेणार आहोत व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. तर खूप सुंदर अशी ही वुलन मॅट तोरण आहे. एकदा नक्की ट्राय करा. तुम्ही जर बिगनर असाल तरीही तुमच्यासाठी हे बेस्ट ऑप्शन आहे. खूप काही डिझाईन ड्रॉ करणे हे किंवा खूप असं हार्ड असं ह्याच्यामध्ये काही नाही आहे मैत्रिणींनो. एकदम इझी आणि एकदम क्विक असं बनलं जातं. तसंच खूप सारे वुलन कलरसुद्धा लागत नाही. 2 ते 3 कलरमध्ये सुद्धा खूप सुंदर असं आपलं वुलनचं तोरण आहे ते बनवून रेडी होतं. जर तुम्हाला तुमचं घर डेकोर करायचं असेल तर वुलन रंगोली मॅट हे एकदम बेस्ट ऑप्शन आहे मैत्रिणींनो. खूप सुंदर असं हे लुक देतं. त्याचबरोबर हे वॉशेबलसुद्धा आहे. जर तुमच्याकडून एखाद्या वेळेस पाणी किंवा तेल किंवा कशाचाही डाग पडला असेल तर आरामशीर तुम्ही याला
लिक्विडमध्ये टाकून किंवा शॅम्पूमध्ये टाकून इझिली वॉश करू शकता. हँड वॉश करा मैत्रिणींनो. हँड वॉश केल्याने हे पटकन निघेल पण आणि एकदम सुंदर पहिलं आहे अशीच याची चमकसुद्धा राहणार आहेत. याला काहीही होणार नाही. सहसा घेताना रेक्झिन बेस घेत चला मैत्रिणींनो. रेक्झिनमुळं लूक छान येतो, सुंदर येतो. थोडं कॉस्टली येतं रेक्झिन, परंतु लूकसाठी एकदम बेस्ट म्हणाल तर रेक्झिन खूप सुंदर आहे. त्याचबरोबर जो दुसरा चौकोन आहे तो आपण पिवळ्या कलरनी फिल करून घेत आहोत. म्हणजेच पहिला चौकोन गुलाबी कलरनी, दुसरा चौकोन पिवळ्या कलरनी, तिसरा चौकोन परत गुलाबी कलरने, चौथा चौकोन परत पिवळ्या कलरने व शेवटचा चौकोन जो आहे तो गुलाबी कलरने आपण फिल करून घेणार आहोत. व त्याच बरोबर आपण हे तोरण एकदम पटपट व इझीप्रमाणे आपण संपवणार आहोत. खूप वेळ लागत नाही मैत्रिणींनो. मॅक्सिमम याला अर्धा तास 20 ते 25 मिनटं किंवा अर्धा तास लागतो. खूप वेळ ह्याला लागत नाही. खूप सुंदर सुद्धा लूक याचा बनवून तयार होतो. जर एखादी मैत्रीण काहीतरी नवीन करू पाहते आहे तर त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे. तुम्ही स्वतःचा बिझनेसही करू शकता. जर तुम्हाला बिझनेससाठी जर काही आयडियाज हव्या असतील तर नक्की मला कमेंट करा. मी नक्की तुमच्या कमेंटची उत्तरं देईल. आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे जे पिवळ्या कलरचं जे चौकोन आहे ते आपण पूर्ण भरवून घेणार आहोत. तसंच आपण तिकडं रेडीमेड ज्या घंट्या मिळतात प्लास्टिकच्या, ज्या मी ह्याच्या आधीही आपल्या व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहेत, त्या घंटी त्यामध्ये ग्रीन कलरचा धागा असं त्या तिकडं ॲड करत आहे. संपूर्ण लूक जेव्हा बनून तयार होतो तेव्हा त्या घंटी तुम्हाला दिसतील. तर त्याच्यासाठी मी अगोदरच सांगते आहे तुम्हाला की त्या घंटी मी ग्रीन कलरच्या धाग्यामध्ये अडकवून त्याच्यामध्ये मी त्या घंट्या ॲड केलेल्या आहेत. तसंच शुभ आणि लाभचे जे प्लास्टिकचे छोटे छोटे जे चिन्ह मिळतात ते इझिली कुठंही मिळतात बाजारात मैत्रिणींनो. ते मी आणलेले आहेत व ते तिकडं चिटकवलेले आहेत. हा आपल्या तोरणाचा हा फायनल लूक आहे. तर किती सुंदर असं तोरण आपलं बनून रेडी झालेलं आहे. तुम्ही तोरणही म्हणू शकता किंवा उंबरठापट्टीही याला बनवू शकता तुम्ही. थँक्यू फॉर वॉचिंग मैत्रिणींनो. कीप सपोर्ट.